नमस्कार मंडळी, जय शिवराय, जय शंभूराजे. मी स्वागत करीत आहे ट्रॅव्हल विथ कौस्तुभ या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलमध्ये. आपण आज कोकणातील सुंदर अशा नगरीतून निघत आहोत, म्हणजेच मालवणमधून निघत आहोत एक अशा सुंदर मंदिराला भेट द्यायला, जिथे त्या मंदिराचा इतिहास तिथल्या समुद्राच्या लाटा सांगतात. आणि हा इतिहास सांगताना तिथला समुद्र आणि तिथला सूर्यदेव सुद्धा त्या देवांच्या दर्शनाच्या ह्याच्यामध्ये रममाण होतात. समुद्राच्या किनाऱ्यावर वसलेलं हे मंदिर भक्ती, इतिहास आणि निसर्ग याचा एक सुंदर संगम आहे आणि तो तिथे आपल्याला पाहावयास मिळतो. तर हा प्रवास करताना आपल्याला बाजूने समुद्र किनारा, दोन्ही साईडला झाडे म्हणजेच निसर्ग आणि थंडगार वाऱ्याची झुळूक हे आपल्याला अनुभवास मिळते. तर चला मग मंडळी, या प्रवासाचा आनंद घेत या अद्भुत प्रवासाला आणि त्या मंदिराच्या दिशेने आपण प्रवास चालू करत आहोत एक भक्तिमय वातावरणामध्ये. तर चला मंडळी, आपण प्रवासाला सुरुवात करूया. तर आपण फर्स्ट टाइम कोकणात एवढ्या पुढे आलो, एवढे किलोमीटर गाठले आपण मालवणमध्ये आलो. फर्स्ट टाइम आपण इथे व्लॉग केला. खूप छान वाटलं इथे, खूप सुंदर कोकण आहे. आपला रत्नागिरी वगैरे त्या साईडचा तर तो भाग कोकण खूप चांगलाच आहे, पण त्यानुसार हा सुद्धा कोकण खूप चांगला आहे. इथल्या काही आठवणी, इथले खूप छान अनुभव घेऊन पुन्हा आपण आता चाललो आणि तिथून उद्या आपण करणार आहोत परत परतीचा प्रवास. परतीच्या प्रवासाचे आपण काही पूर्ण व्हिडिओ नाही बनवणार आहे, तर थोडेफार जर माझ्या गावात गेलो तर तिथे आपण मंदिराचं शूट करू. पण तोपर्यंत ही रोड ट्रिप एन्जॉय करा. रस्ता खूप सुंदर आहे, कुठेही हे नाही आहे, ट्रॅफिक नाही आहे, जास्त खड्डे नाही आहेत, रस्ता खूप चांगला आहे. थोडाफार रस्ता वळणाचा आहे, पण एकदम छान निसर्गातून रस्ता जातो, त्याच्यामुळे गाडी चालवायला आणखीन मजा येते. अजून 29 किलोमीटरची रनिंग बाकी आहे आणि 45 मिनिट आहे. आपण एक छोटासा घाट चालू झालाय पुढे आल्यावरती. तर आपल्याला जास्त नाही, 14 किलोमीटरचं बाकी अंतर आहे. 25 मिनिटात ते 20 मिनिटात पार करू. पण इथे थोडाफार आम्ही आजूबाजूला थोडा कोकणी मेवा बघतोय, मीन्स आंबे किंवा काजू कुठे मिळाले तर. आणि कारण इथे खूप आम्हाला आजूबाजूला आंब्याची झाडं, काजूची झाडं दिसत आहेत. फणस तर काय काय खाली लागलेले दिसत आहेत. आणि आपण अशा प्रकारे मिठबाव मध्ये प्रवेश केला आहे. हे मिठबाव खूप आवडतं मला, कारण निसर्ग सौंदर्याने खूपच छान हे गाव आहे. तुम्हाला आठवत असेल, पूर्वी सिरियल लागायची झी मराठीला, गावगाथा गजाली, तेव्हा जे लोकेशन्स होते शूट केले ते इथल्या ह्याच गावातले होते. हवा मंदिर, हे बघा, हे समोरचं मंदिर जे गावगाथा गजालीमध्ये शूट झालेलं आहे मंदिर. मिठबावचा समुद्र किनारा पण इथून खूप जवळ आहे, अगदी वॉकेबल डिस्टन्स आहे. आणि इथली मंदिरं पण सुरेख आहे मिठबावमध्ये. थोडाफार ते फार थांबलेलो आम्ही, काही खरेदी करायची होती त्यासाठी. आणि आता बऱ्यापैकी वेळ गेला आपला, वाजले
साडेपाच पण नाही, 5:40 झालेले आहेत. तर आपण आता मंडळी पोचलोच आहोत ऑलमोस्ट 5:45 वाजता. तर चला मंडळी, भेटूया आता कुणकेश्वरच्या इथे. कोकणच्या निसर्गरम्य किनाऱ्यावर अरबी समुद्राच्या लाटांसोबत उभे असलेले एक प्राचीन आणि अत्यंत सुंदर शिवमंदिर म्हणजे कुणकेश्वर मंदिर. देवगड तालुक्यातील कुणकेश्वर गावात वसलेले हे मंदिर कोकणची काशी म्हणूनही ओळखले जाते. किनाऱ्यालगत असलेले हे मंदिर पाहताना भक्ती आणि निसर्ग याचा एक अद्भुत संगम अनुभवायला मिळतो. असे म्हणतात की हे मंदिर पांडवकालीन असून त्याचा इतिहास हजारो वर्षापूर्वींचा आहे. स्थानिक कथेनुसार एका गायीने दररोज एका विशिष्ट ठिकाणी आपोआप दूध सोडायला सुरुवात केली. गावकऱ्यांनी त्या जागी खोदकाम केले असता तेथे शिवलिंग सापडले आणि नंतर येथे मंदिराची स्थापना करण्यात आली. कुणकेश्वर मंदिराची रचना अत्यंत आकर्षक आहे. काळ्या दगडात बांधलेले हे मंदिर कोरीव कामासाठी प्रसिद्ध आहे. मंदिराच्या भिंतीवर विविध देवदेवतांच्या मूर्ती आणि सुंदर कलाकुसर पाहायला मिळते. समुद्राच्या अगदी जवळ असल्यामुळे येथे सतत वाहणारा थंड वारा आणि लाटांचा आवाज मनाला एक वेगळी शांतता देतो. येथे सर्वात खास गोष्ट म्हणजे महाशिवरात्रीच्या काळात भरला जाणारा मोठा उत्सव. यावेळी हजारो भाविक येथे दर्शनासाठी येतात. मंदिर परिसर दिव्याच्या रोषणाईने उजळून निघतो आणि संपूर्ण वातावरण भक्तिमय बनते. मंदिराजवळचा समुद्रकिनारा देखील अतिशय स्वच्छ आणि सुंदर आहे. सूर्यास्ताच्या वेळी येथे दिसणारे दृश्य खूपच मोहक असते. त्यामुळे धार्मिक पर्यटनासोबत फोटोग्राफी आणि निसर्गप्रेमीसाठी हे ठिकाण खास मानले जाते. जर तुम्ही कोकण फिरायला येत असाल तर कुणकेश्वर टेम्पलला नक्की भेट द्या. भक्ती, इतिहास आणि निसर्ग याचा सुंदर मिलाप अनुभवायचा असेल तर कुणकेश्वर हे ठिकाण तुमच्या प्रवासात असायलाच हवे. त्याच आराखड्यामध्ये काही याच्यात बदल केलेला नाहीये. हे श्री देव भैरवाचं मंदिर आहे. हे जसं तुम्ही दर्शन घेत आहात हे श्री देव भैरव मंदिर आहे आणि आता आरतीला सुरुवात सुद्धा होत आहे. हे मंदिर नव्याने स्थापन केलेलं आहे, नवीन बांधकाम केलेलं आहे याचं. असं काहीसं नवीन बांधकाम याचं जे जुनं होतं त्याच्यामध्ये सर्व पुनर्बांधणी केलेली आहे. हे आहे श्री देवनारायण मंदिर.
आणि बाहेर आल्यावरती मंदिराच्याच आवारात कंपाऊंडमध्ये आल्यावरती हे असं काहीसं दृश्य दिसतं. आणि समोर सूर्यास्त होत आहे. इथे आहे नारो निळकंठ अमात्य समाधी स्थळ. हे समोर असं मंदिर आणि या मंदिरावरती पडणारी सूर्यास्तावेळची किरणे आणि हा समोर सूर्यास्त. इथे खाली ना पांडवकालीन शिवलिंग आहे, पण ते ओटीच्या वेळेस दिसतं. जर तुम्ही कधी लकीली आलात ओटीच्या वेळेला तर तुम्हाला इथे नक्कीच शिवलिंगाचं दर्शन होईल. पण आता इथे कुठे आहे ना ते मलाही दिसत नाही, कळत नाही आहे. पण आता भरती चालू आहे त्याच्यामुळे खाली येते आता या पाण्याच्या खाली, त्याच्यामुळे समजून येत नाही कुठल्या योग्य स्थानी येते. पण इथेच कुठेतरी आहे. मी आता हे बघा पायऱ्या उतरून खाली आलो आहे. पायऱ्या उतरून असं खाली आल्यावरती इथेच या भागी कुठेतरी शिवलिंग आहे, जे पांडवांनी त्यावेळेला बांधलं होतं. तर मंडळी, व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल आपले सर्वांचे आभार. आणि हा व्हिडिओ आपण आता इथेच थांबवत आहोत. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. पुढील व्हिडिओ म्हणजे आपण परतीचा प्रवास चालू करणार आहोत, पण त्याआधी आपल्या गावी जाऊन देवाचे दर्शन घेणार आहोत. जर तुम्हाला सुद्धा या देवाचे दर्शन आणि इतिहास जाणून घ्यायचा असेल तर चॅनलला आधी तुम्हाला सबस्क्राईब करावं लागेल आणि बाजूची बेल आयकॉन सुद्धा दाबावे लागेल, जेणेकरून माझा आलेला हा नवीन व्हिडिओ तुम्हाला त्वरित प्राप्त होईल. तर चला मंडळी, हा व्हिडिओ आता इथेच थांबवत आहोत. काळजी घ्या आणि आपण भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.